दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय म्हणून मला बोलावं लागतं. गेल्या 2-3 दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एक नवा विषय सुरू झालाय आणि अर्थात तो विषय एका शब्दावरून सुरू झालाय. राज्याच्या राजकारणात म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखादा शब्द पुढे येणं आणि त्यावरून घासाघीस होणं, त्यावरून गदारोळ होणं, त्यावरून गहजब होणं हे काही महाराष्ट्राला नवीन राहिलेलं नाही. गेली एक 2-3 वर्षांच्या राजकारणात जर आता आपण पाहिलं तर महाराष्ट्रात कुठल्या तरी नेत्याच्या तोंडून एखादा शब्द पुढे येतो आणि मग त्या शब्दावरून प्रचंड गदारोळ सुरू होतो. मग विरोधी वर्सेस सत्ताधारी यांच्यात एक नवा वादंग उभा राहतो. 2-3 दिवसांपूर्वीच ठाकरे गट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्या ठाकरे गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांविषयी एक शब्द बोलला आणि तो शब्द होता नालायक. आणि मग त्या शब्दावरून संपूर्ण महाराष्ट्रात नालायक कोण यावरून वाद सुरू झाला. त्यामुळे आजच्या म्हणून मला बोलावं लागतं या विषयाचं शीर्षकच आहे लायक व्हर्सेस नालायक. म्हणजे आपल्याला लायक आणि नालायक हे 2 शब्द माहिती आहेत. लायक या शब्दाचा अर्थ काय आणि नालायक या शब्दाचा अर्थ काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. लायक म्हणजे एखाद्या गोष्टीला पूरक असं काम करणारी व्यक्ती किंवा ती गोष्ट पूर्ण करण्यास सक्षम असणारी व्यक्ती. म्हणजे अमुक एक गोष्ट करण्यास ही व्यक्ती लायक आहे, म्हणजे पात्र आहे. आणि नालायक हा शब्द त्याच्या विरुद्धार्थी होतो, अर्थात अमुक एखादी गोष्ट करण्यास ही व्यक्ती अकार्यक्षम आहे, अपात्र आहे, असा त्याचा सरळ साधा अर्थ आहे. पण लायक असणं आणि नालायक असणं या दोन्ही शब्दांमध्ये एखाद्या विशिष्ट गोष्टींनी जर जोर दिला तर मात्र नालायक हा शब्द अपशब्द ठरतो. म्हणजे तू या गोष्टीसाठी लायक आहेस, वा उत्तम, त्याला समोरच्याला पण ऐकायला छान वाटतं. पण तू या गोष्टीसाठी नालायक आहेस असं म्हटलं की त्याला तो अर्थातच शब्द झोंबणारच. आणि असा शब्द मुख्यमंत्र्यांविरोधात, एकनाथ शिंदेंविरोधात किंवा त्यांच्या सरकारविरोधात उद्धव ठाकरेंनी वापरला आणि मग त्या शब्दावरून गदारोळ सुरू झाला. उद्धव ठाकरे म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की तेलंगणा आज अर्थातच तेलंगणामध्ये मतदान होतं आहे आणि याच तेलंगणामध्ये प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे गेले होते. आणि इकडे अवकाळी दुष्काळी असं संकट महाराष्ट्रात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे लक्ष न देता हे प्रचारकी करण्यासाठी तेलंगणात गेले. त्यामुळे असा मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे शेतकऱ्यांना सावरण्यासाठी असो किंवा राज्याचं राजकारण चालवण्यासाठी नालायक आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आणि मग त्यावरून सगळीकडे वादंग सुरू झाला. अर्थात आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे उद्धव ठाकरेंनी एखादा शब्द बाहेर काढावा आणि त्याच्यावरून गदारोळ व्हावा हे काय आता महाराष्ट्रात नवीन नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी फडतूस हा शब्द वापरला होता आणि त्याच्यानंतर पण गदारोळ सुरू झाला होता. त्यांनी जाहीर सभांमध्ये देखील तो शब्द वापरला होता. आणि आता नालायक शब्द वापरल्यावर अर्थात उद्धव ठाकरेंची जी डिक्शनरी जी आहे त्या डिक्शनरीतनं एक शब्द बाहेर पडत आहेत आणि त्या शब्दांवरून वाद सुरू होत आहेत. मग कोणी तो शब्द वापरलाय तो योग्य असं म्हणताय तर कोणी तो शब्द वापरलेला आहे तो अयोग्य असं म्हटलं जातंय. अर्थात संजय राऊत यांनी तर हा शब्द म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंनी नालायक हा शब्द उच्चारला आणि त्यांच्या विरोधात मग सत्ताधारी पेटून उठले तेव्हा संजय राऊतांनी अर्थातच त्यांची बाजू घेतली आणि त्यांनी 1-2 नव्हे तर नालायक हा शब्द 11 वेळा आपल्या तोंडून उच्चारला. आणि नालायकांना नालायक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं असं म्हणत उद्धव ठाकरेंची री ओढली. अर्थात तिकडे मंत्री शंभूराज देसाई असतील यांनी तर थेट आम्ही आता या संदर्भामध्ये जो शब्द उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल उच्चारलेला आहे त्याबद्दल आम्ही कारवाई करणार आहोत. त्या संदर्भात कायदेतज्ञांचा सल्ला देखील घेतला जाणार आहे. आणि संजय राऊत देखील जर त्याचं समर्थन करत असतील तर संजय राऊतांवर देखील कारवाई केली जाणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्याला त्यांनी संदर्भ दिला होता नारायण राणे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील एका पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंविरोधामध्ये एक वाक्य उच्चारलं होतं आणि त्या वाक्यावरून अक्षरशः नारायण राणेंना अटक करण्यापर्यंत ती मजल गेली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळे पुन्हा एकदा
तोच पूर्व इतिहास आता या ठिकाणी घडणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. पण जेव्हा तेलंगणाहून मुख्यमंत्री परत आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही या असल्या गोष्टींना उत्तर देण्यास बांधील नाही, आम्ही आमचं उत्तर कामातून देऊ. बाळासाहेबांच्या विचारांची शिकवण विसरलेल्यांना आणि फेसबुकवरून लाईव्ह करणाऱ्यांना आणि घरी बसून सल्ले देणाऱ्यांना आम्हाला उत्तर देण्याची गरज नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हणून हा विषय मिटवला. पण जे काही मंत्रिमंडळातले बाकीचे नेते मंडळी आहेत त्यांनी मात्र या विषयावर आपली री ओढून धरलेली आहे. आणि याच संदर्भामध्ये सामनामध्ये अग्रलेख संजय राऊतांनी छापून आणलाय, तो म्हणजे नालायकांचे सच बोलो. अर्थात त्या हेडिंगमध्ये देखील त्यांनी नालायक हा शब्द वापरलेला आहे. तिकडे संजय राऊत वर्सेस संजय शिरसाट अशी देखील त्या ठिकाणी आपल्याला कलगीतुरा पाहायला मिळतो. नालायकांचे सच बोलो या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख सामनामध्ये छापून आला आणि त्यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा संदर्भ देत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले, शिवसेना सुडाच्या कारवायांमुळे मागे हटणार नाही. नालायक सरकारला खड्ड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकवूनच ती पुढे जाईल. आणि यावर तुका म्हणे ऐशाणारा मोजूनी माराव्या पैजारा, संत तुकारामांचा अभंग त्यांनी यामध्ये वापरलेला आहे. तुकारामांनी जे सांगितलं ते समाजातील नालायक किंवा भुरट्या लोकांविषयी सांगितलंय. पण तुकाराम महाराज आज असते तर महाराष्ट्रातील मिंदे सरकारनं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी देहू पोलीस स्टेशनच्या कोठडीत केली असती. कारण सत्य आणि परखड बोलणं हा आता दंडनीय अपराध झाले. चोरांना चोर म्हणायचे नाही, गद्दारांना गद्दार म्हणायचे नाही, त्यांना युगपुरुष महात्मा धर्मात्मा म्हणा असे राज्यातील मिंदे सरकारचे फरमान आहे. यातील काही जणांची स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेण्यापर्यंत मजल गेली आहे. राज्य एक प्रकारे सामाजिक सांस्कृतिक बाबतीत अधोगतीस जात आहे. मग एकीकडे अवकाळी, दुष्काळी, गारपीट अशा समस्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घडताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झालेला आहे, पिकं भुईसपाट झालेली आहेत. आणि अशा वेळी जर मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचारात अडकले असतील तर अशा मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं. त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणाले ते योग्य आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं. अर्थात हे सगळं सुरू असतानाच बऱ्याचशा ठिकाणाहून म्हणजे सगळे नेते मंडळी यांच्यातले चर्चा, वाद, प्रतिवाद याच्यातून एक गोष्ट पुढे आली की उद्धव ठाकरेंच्या डिक्शनरीमध्ये असे अनेक शब्द आहेत जे शब्द त्यांनी उच्चारले की गद्दार, खोके, नंतर आत्ताच आपण फडतूस किंवा नालायक, की त्या शब्दावरून महाराष्ट्रात राजकारण पेटतं आणि मग लायक वर्सेस नालायक अशी परिस्थिती निर्माण होते. अर्थात याच दरम्यान माजी महापौर दत्ता दळवी यांनी जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ देखील केली आणि त्याच शिवीगाळावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि मग त्यांना अटकही झाली. आता त्यांना न्यायालयीन कोठडीत बजावण्यात आलेली. आणि याच दरम्यान दत्ता दळवी यांची गाडी देखील काही अज्ञातांनी फोडलेली आहे. यावरून देखील आता वाद सुरू आहे. म्हणजे धर्मवीर या चित्रपटामध्ये तोच शब्द आनंद दिघे यांचं पात्र करणाऱ्या त्या व्यक्तीच्या मुखातून बाहेर आला होता. त्यावेळी आनंद दिघेंनी वापरलेला शब्द योग्य नव्हता का? मग जर तो आत्ताचा दत्ता दळवींनी वापरलेला जर शब्द चुकीचा असेल तर आनंद दिघेंच्या मुखातून तो शब्द का आला? मग सेन्सॉर बोर्डाने त्याला कात्री का नाही लावली? आणि जर तसं नसेल तर मग निर्माते किंवा त्यांची ज्यांनी भूमिका साकारली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हायला हवा असं संजय राऊतांनी म्हटलंय. आणि दत्ता दळवी यांनी जे म्हटलेलं आहे ते योग्यच आहे. इव्हन दत्ता दळवी यांनी स्वतः या गोष्टीचं समर्थन केलेलं आहे. मी काही चुकीचं म्हणालो नाही असं दत्ता दळवींनी म्हटलेलं आहे. इव्हन संजय राऊतांनी तर आणखी पुढे जाऊन म्हटलेलं आहे की हे काही नामर्दांचं सरकार आहे का? कारण की जर गाडी जर कोणी फोडली असेल त्यांनी समोर यावं, पुढे यावं, म्हणावं आमच्या नेत्यांविरुद्ध तुम्ही अपशब्द वापरलात त्यामुळे आम्ही स्वतःहून गाडी फोडली. तिथं जर आमच्यासारखे ठाकरे गटाचे शिवसैनिक असते तर आम्ही स्वतःहून पुढे आलो असतो. पण ज्या अर्थी पुढे येत नाहीत म्हणजे गाडी फोडणारा नामर्द आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो असं स्वतः संजय राऊत यांनी म्हटलं. त्यामुळे आता हा जो दत्ता दळवीने उच्चारलेला अपशब्द असेल किंवा उद्धव ठाकरेंनी उच्चारलेला अपशब्द असेल या सगळ्या शब्दांवरून आता हे सगळं पुराण महाराष्ट्रामध्ये राजकारणात शिजू लागलेलं आहे. आणि हे नालायक पुराण जे आहे याचा अक्षरशः पूर येत चाललाय. कारण की याच्या आधी देखील असे बरेच शब्द वापरले गेले होते. इव्हन आपल्याला आठवण करून द्यायची झाली तर अब्दुल सत्तार यांनी तर सुप्रिया सुळेंना उघड अपशब्द वापरले होते, त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे असे बरेच नेते आहेत जे आपल्या मुखातून शब्द बोलतात, बोलून जातात आणि त्याचे परिणाम काय होतात याचा विचार अजिबात करत नाहीत. त्यामुळे आता कोणीही राजकारणी असो, या राजकारण्यांनी स्वतःच्या जीभा ज्या सैल सोडल्यात ना ते आता आवळायला हव्यात. कारण की आपण किती दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात नको त्या शब्दांवरून वाद घालत बसणार आहोत
आणि राज्याचं राजकारण बिघडवणार आहोत. आणि एवढी महाराष्ट्रातल्या राज्याच्या राजकारणातली जर संस्कृती, राजकीय संस्कृती जर अक्षरशः रसातळाला घालणाऱ्याचा जर यांनी घाटच घातला असेल तर मग या राजकारण्यांना काय म्हणणार. कारण की या राजकारण्यांच्याच मुखातून जर अशी गरळ ओकली जात असेल तर पुढं भवितव्यात ज्या तरुणांना राजकारणात यायचं असेल त्यांनी कुठली डिक्शनरी तपासायची, त्यांनी कुठले कायदे डोक्यात ठेवून चालायचं, या सगळ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे आता विरोधक म्हणतात तुम्ही नालायक आहात, सत्ताधारी म्हणतात तुम्ही नालायक आहात, याहीपेक्षा लायक कोण आणि नालायक कोण याचा अधिकार ठरवण्याचा जो कोणाकडे असेल तर तो जनतेकडे आहे. त्यामुळं राजकारण्यांनी उगाचच नको ते शब्द वापरून, अपशब्द वापरून, शिवीगाळ करून आपली पातळी जी ऑलरेडीच घसरलेली आहे ती आणखी घसरून घेऊ नये. कारण लायक कोण आणि नालायक कोण हे जनता ठरवणार आहे, राजकारण्यांनी हे ठरवता कामा नये. आता घोडा मैदान काय दूर नाही आहे, इलेक्शन जवळ आलेलं आहे, त्याच वेळी कळेल की राज्याचं राजकारण करण्यात लायक कोण आहे आणि नालायक कोण आहे. पाहत रहा म्हणून मला बोलावं लागतं. दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं.